खरंच 34 वर्षांची होणार आहे आणि मी माझ्या 30मध्ये ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नये असं मला वाटतं, म्हणून मी हा रील बनवते. तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची चूक अशी की इन्कम कमी असताना लोन घेऊ नका. मी माझं इन्कम कमी असताना होम लोन घेतलं, त्यामुळे मला ते खूप जड गेलं आणि त्याच्यानंतर माझी इन्व्हेस्टमेंट लवकर झाली नाही. त्यामुळे माझी दुसरी चूक झाली ती म्हणजे की इन्व्हेस्टमेंट मी लवकरात लवकर चालू करू शकले नाही, कारण माझा EMI जात होता. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट तुम्ही करायला सुरुवात करा. छोटी छोटी SIP सुद्धा 5,000 10,000ची SIP सुद्धा आपल्याला इतकी जास्त वेल्थ क्रिएट करून देते. त्यामुळे डोंट इग्नोर इन्व्हेस्टमेंट. आणि थर्ड म्हणजे इन्शुरन्स. तुम्ही जर इन्शुरन्स घेतला नसेल तर तो तुम्ही लवकरात लवकर घेणं फार आवश्यक आहे. मी स्वतः इन्शुरन्स घ्यायला खूप लेट केला, पण लकीली मी घेतल्यानंतर मला खूप वर्षांनी त्याची गरज पडली, पण त्याचा मला खूप फायदा झाला. त्यामुळे या 3 गोष्टी अजिबात इग्नोर करू नका. सर्वात महत्त्वाचं की तुमचं इन्कम कमी असताना लोन घेऊ नका. दुसरी गोष्ट तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तिसरी गोष्ट तुमची हे इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्ट करण्यासाठी इन्शुरन्स असणं फार आवश्यक आहे. त्यामुळे या 3 गोष्टी तुम्ही नक्की करा. ज्या चुका मी केल्या तर तुम्ही करू नये, म्हणून मी हा रील बनवला आहे.